त्यांना मागे झटकून आवाज देण्यासाठी सर आज आपण एक पत्र दिले पंतप्रधान मोदींना, त्यांचे आभार मानलेत आणि साहित्य संमेलनाला ते उपस्थित राहिले त्या संदर्भात आणि काही कालकोटोरा स्टेडियम मध्ये उभं राहावं हे तिथे जे संघटक होते त्यांची ही सूचना होती की मल्हारराव होळकर, त्याच्यानंतर महाजी शिंदे असे 2-3 नावं त्यांचं त्या ठिकाणी कायमचं स्मारक असं असा आग्रह स्थानिक नेतृत्वाने केला. तर त्यावर आधारित ते सांगितलं तसं मी पत्र वाचलं. सर आज AI आधारित एक आपण कार्यक्रम होतोय, एक वेगळी क्रांती आहे ही कृषी क्षेत्रातली. AI वरती आता ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात 100% AI वरनं अनेक क्षेत्रामध्ये, पण आमचं लक्ष शेती आणि तत्सम क्षेत्रावर आहे. हा एक चमत्कार आहे. याच्यामुळं एक इतकं जर कळत नाही इथं वेळाचा वापर करून ऊसाचं पीक घेतली करतो. याच्यामध्ये एक तर उसाला पाणी कमी लागेल, ऊसाचं दर एकी उत्पादनावर आणि ऊसामध्ये सुक्रोज म्हणजे साखर याचं प्रमाण हे वाढेल आणि ऊसाचा धंदा अधिक सोयीचा परवडणारा होईल. हे सगळे चमत्कार AI होऊ शकतात. तर ते AIचं तंत्र इथं आणण्याचा बरेच दिवस आमचा प्रयत्न होता आणि मला आनंद आहे की आज महाराष्ट्राच्या विशेषतः दक्षिण महाराष्ट्राचे अनेक साखर कारखाने त्यांनी याच्यामध्ये सहभागी इच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार त्यांचं एक बैठक या ठिकाणी आहे. जवळपास 300 लोक या ठिकाणी येतील. त्यांच्यासमोर एक संच मानलं जाईल आणि हा एक क्रांतिकारक निर्णय हा लावायची प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू होईल. 1 जानेवारी ते 3 डिसेंबर 2024 दरम्यान मराठवाडा ते विदर्भ येथील 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली मदत व पुनर्वसनाची मुख्यमंत्री यांनी दिली. या शेतीशी संदर्भात आज आकडेवारी एक समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात. चिंताजनक आकडेवारी आहे. 2706 मराठवाडा ते विदर्भ. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भाचे काही जिल्हे लाईक यवतमाळ, अमरावती किंवा नगरमध्ये मराठवाड्यामध्ये विहीर अशा काही जिल्ह्याच्या संबंधीची जी माहिती मिळते ती चिंताजनक आहे. आम्हा लोकांच्याकडं याचा थोडीवर माहिती कळल्यावर आम्ही त्याची ठीक करतो आणि केंद्र सरकारची याबद्दल एखादी धोरण आखावं. त्यांनी याला मदत करण्याच्यासाठी काही नीती ठरवावी हा आग्रह आम्ही धरणार आहोत. उद्या त्याला सोमवारी पार्लमेंट सुरू होईल. त्यानंतर या कामात लक्ष घातलं जाईल. साहेब, काही नंतर माळेगाव सहकार कारखान्याची निवडणूक लागणार आहे. तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणार, कारण आता थोड्या वेळापूर्वीच काही जणांनी तुमची भेट देखील घेतली. निवडणुका होत असतात, लोक भेटत असतात, त्याच्यात मी व्यक्तीचा काय करायचं हे काही ठरवलं नाही. माझं लक्ष बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे.
सर, राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसतंय. पुणेवरून हिंदू मुस्लिम होताना दिसतं आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान होतं. राहुल सोलापूरकर असतील, इतर बऱ्याचशा लोकांकडनं पण कारवाई होताना. असं की हे सरसकट राज्याचं वातावरण असेल असं काही मी मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती थोडी बिघडली तर त्याचा गैरफायदा घेणारे काही घटक अचानक सामोरं जायचा निकाल राज्य सरकारने घ्यावा, सक्त भूमिका घ्यावी. सत्तेचा गैरवापर आणि लोकांच्या मध्ये जात आणि धर्म याच्यातून अंतर हे कोणी वाढवायचा प्रयत्न करत असेल तर राज्य सरकारला वाघ्याची भूमिका घेत आहे. सर, राजकीय प्रश्न आता जयंत पाटलांनी काल तुमची भेट घेतलेली आहे. ते नाराज आहेत अशी चर्चा होती. त्यांच्या वक्तव्यावरनं पण वेगवेगळे अर्थ काढले जात होते. त्यांनी उत्तर दिले आज तुम्ही छापलंय, त्यांचं उत्तर आज छापलंय आणि त्यांनी ते उत्तर बारामतीला दिलं. माणिकराव कोकाटे संदर्भात प्रश्न आहे की कोर्टानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे, परंतु ते निरीक्षण नोंदवले पुन्हा एकदा निवडणुका होऊ नयेत, खर्च वाढला असता म्हणून त्यांना दिलेली स्थगिती ही केलेली. नाशिक कोर्टानं हे जे आहे ते निरीक्षण नोंदवले. कसं बघताय? मला काही माहिती नाही. या गोष्टी काही घालत नाही. स्थानिक लोकांनी विचार. साहेब, मल्हार झटका आणि या सर्टिफिकेटवरून वाद निर्माण झालेला आहे. जेजुरीच्या विश्वस्तांचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे, काही विश्वस्तांचा काय? राज्याच्या सोबत प्रश्न दुसरे आहेत का नाही हे काय राष्ट्रीय प्रश्न आहेत. साहेब, असं संकल्प आता सादर झालेला आहे, पण राज्यावरती काही लाख कोटीचं कर्ज आहे. 9.5 लाख कोटींचं कर्ज झालंय. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं 2014 पर्यंत ते 2 लाख कोटी पर्यंत होतं. आता ते 9.5 लाख कोटी. माझ्या वाचनात आलं अर्थमंत्र्याचं जे वाचन होतं त्याच्यात त्यांनी या गोष्टी दिली. बघूया त्याची कॉफी हातात पडल्यावर त्याचा महाराष्ट्र. सर, बीड मधली परिस्थिती आहे. वेगवेगळे व्हिडिओ नेहमी पुढे येतात. गुन्हेगारी वाढताना दिसते. धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा पण दिलेला आहे. हे सगळे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उशीर झाला असं वाटतं तुम्हाला? वीज जिल्ह्याने अनेक वर्ष आज ती वीजची अवस्था आहे ती कधी नव्हती. वीज शांत सौम्याने सगळ्या घटकांना घेऊन जाणारा असा जिल्हा असा माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे. मी स्वतः त्या भागात जेव्हा लक्ष देत होतो तिथं मी अनुभव केलेले 6 सदस्य आमदार म्हणून तिथे निवडून आहे आणि एक प्रकारचं सामंजस्याचं वातावरण होतं. दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करायची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम गेले काही महिने आज वीजमध्ये आपल्याला दिसत आहेत. माझं स्वच्छ मत आहे की राज्य सरकारने कोण आहे याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेतो, वातावरण खराब करतो अशांच्या संबंधी अत्यंत सक्त असं धोरण हे असण्याची गरज आहे. आणि वीजला पूर्वीचे वैभवाचे दिवस आहेत ते कशी येतील याची काळजी घ्यावी. अंजली दमानींनी फोटो ट्विट केलाय. जे निलंबित पोलीस आहेत त्यांच्यासोबत तिथले न्यायाधीश होळी खेळताना पाहायला मिळतात. कसं बघता या सगळ्याकडे महाराष्ट्र? मी काही बघत नाही, मला काही माहिती. एक कौटुंबिक प्रश्न तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे 10 तारखेच्या साखरपुड्याचं जय पवार यांनी त्यांच्या भावी पत्नी प्रश्न कुटुंब एकत्र येणार. हा काही